एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या बाबतीत डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. काय डिस्कस करणार आहोत? पहिली गोष्ट तर 9 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजला ॲक्च्युली आहे काय 9 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज, त्याला आपण चार्टवरती कसं आणायचं, 9 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा वापर कसा करायचा, दोन प्रकारचे महत्त्वाचे वापर आहेत. आणि 9 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजला पर्सनली मी कसं वापरतोय माझे ट्रेडिंग चॅलेंजला घेऊन. ओके, नीटपणे समजून घ्या. पाहिजे तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आता इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, तर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 वेळेत रिप्लाय करतील. ऑफर कॅलेंडर वाचून घ्या, नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त प्रत्येकाने रिटायरमेंट कॉर्पस क्रिएट केलाच पाहिजे. त्यासाठी म्युच्युअल फंडच्या मार्फतच तो नक्की केला पाहिजे. पर्सनली मी पण माझ्या आणि माझ्या मुलींच्या नावावर, माझ्या फॅमिली मेंबरच्या नावाने फॉर दॅट मॅटर मी करतच आहे. मला पाहिजे की प्रत्येक मराठी माणसाने हे करावं. तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तर मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. येणारे 25 ते 30 वर्ष एक मोठा कॉर्पस क्रिएट करण्याच्या हिशोबाने. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरून घ्या, सबमिट करा. माझी टीम कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी तुमच्यावर करायला रेडी आहे. चला व्हिडिओवर सुरुवात करूया. आपल्याकडे दोन प्रकारचे मार्केटमध्ये मूव्हिंग एव्हरेजेस आहेत. दोन प्रकारचे मूव्हिंग एव्हरेजेस मेनली आहे. एक आहे सिम्पल मूव्हिंग एव्हरेज आणि दुसरा आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. ओके, EMA. सो सिम्पल मूव्हिंग एव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. तर सिम्पल मूव्हिंग एव्हरेजचं कॅल्क्युलेशन कसं असतं? सिम्पल एक कॅल्क्युलेशन असतं की समजा एक 9 एक्सपोनेन्शियल 9 सिम्पल मूव्हिंग एव्हरेज, तर प्रिव्हियस 9 दिवसाचा जो पण डेटा असेल, क्लोजिंगचा डेटा असेल, त्या बेसिसवरती तो एव्हरेज क्लोजिंग व्हॅल्यू ते कॅल्क्युलेट करतात आणि त्याप्रमाणे ते चार्टवरती त्यांचे डॉट्सचे कॅल्क्युलेशन बनतात आणि आपल्याला दिसताना ते एका लाईन फॉर्ममध्ये दिसते. ओके, सिम्पल. सिमिलरली EMAची पण अशीच काहीतरी एक कॅल्क्युलेशन आहे, पण थोडीशी सिम्पलला चेंज करून थोडीशी वेगळी कॅल्क्युलेशन, थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. मला त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे. पण मेनली जो पण 9 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजमध्ये पण काय करतात, जे प्रिव्हियस 9 सेशन झालेले आहेत, ओके, त्या प्रिव्हियस 9 सेशनचा डेटा तो कॅल्क्युलेट करतो. बेस्ड ऑन दॅट एक पॉईंट केंद्रबिंदू बनतो आणि त्या पॉईंटच्या नंतर असं इन फ्युचरमध्ये ही लाईन बनवत जातात. ओके, तीच आपल्या चार्टवरती ह्या लाईन्स आपल्याला दिसतात. ओके, सिम्पल भाषेत सिम्पल मूव्हिंग एव्हरेज, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. आता एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज कशाला नॉर्मली लोक ट्रेडर यूज करतात? कारण ते ॲक्च्युली मच मोर बेटर ॲक्युरेटली मार्केटचं आपल्याला दिशा दाखवतो. ट्रेडिंगच्या हिशोबाने बघायला गेलो तुम्ही हा डेटा बॅक टेस्टिंग पण करू शकतात. ओके, फर्दर सिम्पल मूव्हिंग एव्हरेजचा पण वापर ऑफकोर्स होतो. मी पण पर्सनली त्याचा मेन वापर फक्त 200 सिम्पल मूव्हिंग एव्हरेज म्हणून करतो, बाकी पुढे काय करत नाही. पण ॲक्च्युअल शॉर्ट टर्म ट्रेडिंगला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज ॲक्च्युअली मच मोर बेटर डेटा आपल्याला प्रिडिक्ट करण्यासाठी मदत करतात. ओके, आता आपण ह्याला चार्टवरती कसं आणायचं? चार्टवरती आणण्यासाठी मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवतो. पहिला तर आपल्याला नॉर्मल ब्रोकरचा, आपला झेरोदा ब्रोकरचा चार्ट दाखवतो आणि दुसरा आहे आपला एक ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट दाखवतो. जो पण तुम्ही यूज करत असाल तुम्ही बघू शकता. सो झेरोदावरती आणण्यासाठी तुम्हाला इकडे स्टडीजमध्ये जायला लागेल. ओके, स्टडीज दिसते, ते स्टडीजवर जायला लागेल आणि इकडे जाऊन तुम्ही टाईप करा मूव्हिंग एव्हरेज. ओके, मूव्हिंग जरी टाईप केलं तर पटकन येणार. मूव्हिंग एव्हरेजचं मी हा जे बटन आहे ह्याला क्लिक करणार आणि मग असं आपल्या समोर येतो. सो आता मला पिरियड मी चेंज करण्याला 9, जो पण तुम्हाला मूव्हिंग पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्हाला चेंज करायला लागेल. पण मी इथे ठेवतो पिरियड 9 एक्सपोनेन्शियल मला पाहिजे म्हणून. ओके, आणि नंतर ह्याला टाईप जे आहे सिम्पलवरनं मी चेंज करणार एक्सपोनेन्शियल. बघायचे बरेचसे प्रकार आहेत पण आपण एक्सपोनेन्शियल इकडे सिलेक्ट करणार आणि जो पण तुम्हाला रंग द्यायचा आहे लाईनचा त्याप्रमाणे तुम्ही लाईनचा रंग देऊ शकता. मला लाल रंग आवडतो मूव्हिंग एव्हरेजचा, कारण मी आयुष्यभर लालच ठेवलेला आहे, म्हणून ते इझी पडतो. आणि नंतर मी इकडे डन करणार. सो बघू शकता ही जी लाईन आहे ही 9 एक्सपोनेन्शियलची लाईन आपल्यासमोर आलेली आहे. सिमिलरली सेम वे आपण ट्रेडिंग व्ह्यूचा जर तुम्ही चार्ट यूज करत असाल तुमच्या ब्रोकरमध्ये, तिकडे पण सेम हा इंडिकेटर टॅबमधनं तुम्हाला तो मिळेल. ओके, कसा ते आपण बघूया. सो इंडिकेटर टॅबवरती गेल्यावरती पण आपण टाईप करायचं परत मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल. ओके, मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल मी ऑलरेडी त्याला बुकमार्क करून ठेवलेलं आहे. सो मूव्हिंग एव्हरेज जरी टाईप केलं मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल आहे त्याला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे ही मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियलची ही लाईन ॲड केलेली आहे.
त्याचा मी रंग आणि जर रंगोटी जरा चेंज करूया. सो ह्याला एडिट करणार, याच्यावरती क्लिक करणार, डबल क्लिक करूया याला. इनपुट्समध्ये जाऊन मी ऑलरेडी 9ला आहे बाय डिफॉल्टला, कारण मोस्टली 9लाच असतं. नंतर मी चेंज करणार ह्याचा रंग, परत मी स्टाईल चेंज करणार पिंकला, रेडला. ओके, आणि अशा प्रकारे हा 9 एक्सपोनेन्शियलची लाईन ओके करणार आणि ही चार्टवरती आलेली आहे. ओके, सो नो मॅटर कसले चार्ट्स यूज करता ते तुम्ही, हा वाला यूज करा किंवा ट्रेडिंग व्ह्यूचा यूज करा, अशा प्रकारे आपण आणायचा चार्टवरती. ओके, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की 9 एक्सपोनेन्शियलचा वापर मेनली कशासाठी करायला पाहिजे. फर्स्ट वापर 9 एक्सपोनेन्शियलचा झाला पाहिजे ट्रेंड आयडेंटिफाय करायला, ट्रेंड. ओके, आणि सेकंड वापर केला पाहिजे ॲक्च्युअल ट्रेड एक्झिक्युशन करायला. सो दोन्ही गोष्टींचा वापर करू शकतो. जर तुम्ही आपला दुसरा चॅनल जर माझा बघत असाल, जिकडे मी सातत्याने निफ्टीचा पण आपण दिशा प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतो, जिकडे बरेचदा मी काय सांगतो, मार्केट 9 एक्सपोनेन्शियलच्या वरती आहे सो मे बी मार्केट तेजीमध्ये असणार, मार्केट 9 एक्सपोनेन्शियलच्या खाली असेल तर शॉर्ट टर्ममध्ये मंदी दिसते. सो अशा प्रकारे जर इन दिस केस मला निफ्टीचं जर मला ॲनालिसिस करायचं असेल तर मी म्हणणार आजच्या तारखेला जेव्हा व्हिडिओ हा रेकॉर्ड करतोय तेव्हा मी म्हणणार की मार्केट मला दिसतंय क्लिअरली ऑलरेडी की मार्केट 9 एक्सपोनेन्शियलच्या वरती ट्रेड करतं. मी इकडचं जरा घेतो, इझी मला वापरतो मी रेग्युलरली म्हणून. सो इन दिस केस मार्केट 9 एक्सपोनेन्शियलच्या वरती आहे, सो आयडियली मार्केट क्लिअर कट तेजीमध्ये आहे. ओके, जर मार्केट 9 एक्सपोनेन्शियलच्या खाली जात असेल तर मार्केट इकडनं खाली फॉल येण्याचे चान्सेस जास्त आहे. ऑलराईट, सो अशा प्रकारे एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म म्हणजे BTST म्हणा, 2 days, 3 days, 20 days, अप टू 20 days आयडियली हा इंडिकेटर छान दाखवतो. आणि एकदा मार्केटनी ह्याच्यावरती क्लोजिंग दिली, ओके, ह्याच्यावर क्लोजिंग दिली तर मार्केट कंटिन्युअसली व्हेरी लाईकली ह्याच्यावरती राहू शकतो. लॉंगर ट्रेंड्स पण याच्यामध्ये राहू शकतात. सिमिलरली मार्केट जर डाऊन असेल तर ह्या मार्केट प्रत्येक वेळी इकडे येऊन आपटून परत खाली खाली येत जातो. ऑलराईट, सो त्यामुळे आपण बघू शकता की 9 एक्सपोनेन्शियल ट्रेंड डिसिजनच्या मध्ये तुम्हाला खूप मदत करणार. ओके, चार्टचा टाइम फ्रेम आहे डेली. सिमिलरली इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर हे सेम लॉजिक 9 एक्सपोनेन्शियलचा मिनिट चार्टवरती ऑप्शन्सवरती पण लागू होतं. ओके, पण सिन्स आपला हा चॅनल मेनली आपण स्विंग ट्रेडिंगवरती डिस्कस करतोय म्हणून याच्यावरती माझा फोकस आहे. तो स्विंग ट्रेडिंगसाठी डेली चार्टवरती, डेली टाइम फ्रेमवरती तुम्ही 9 एक्सपोनेन्शियल लावणं गरजेचं आहे. कारण नो मॅटर तुमचं स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, ते तुम्हाला एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म ट्रेड काय आहे, ट्रेंड काय आहे महत्त्वाचा हे आपल्याला सांगतं. ओके, आता दुसरा उपयोग, सेकंड उपयोग काय याचा, ट्रेड घेण्यासाठी. ओके, ट्रेड घेण्यासाठी कसं, पहिली गोष्ट तर आपल्याला इंडेक्सवरनं एक आयडिया सांगतोय की मार्केटचा ट्रेंड काय. ओके, पण ॲट द सेम टाइम मला ट्रेड जर घ्यायचा असेल तर मी कसा घेणार. सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इकडेच पहिला थोडंसं एक्सप्लेन करतो बिफोर गोईंग ऑन द चार्ट्स. सो आपण जसं काढतो ना चार्टवरती, काय काढतो, सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स, आणि आपण काढतो सपोर्ट लेवल्स, रेगोट्या काढतो किंवा ट्रेंड लाईन्स काढतो, रेजिस्टन्स आणि सपोर्ट. तसंच ही मूव्हिंग एव्हरेजची लाईन आहे ना, ही पण एक डायनॅमिक सपोर्ट किंवा डायनॅमिक रेजिस्टन्स म्हणून पण वापरू शकते. कसं ते तुम्हाला आता पटकन पहिला एक्सप्लेन करतो. आणि ह्याला डायनॅमिक का म्हणतो ते पण मी तुला सांगतो तुम्हाला. सो डायनॅमिक म्हणजे काय की लेट्स से एक असं मार्केट, लेट्स से पहिला मी मूव्हिंग एव्हरेज काढतो पहिला. समजा असा मूव्हिंग एव्हरेज ही लाईन, लाल लाईन आपली आहे. प्राईस काय करणार माहिती आहे का, प्राईस इकडनं हे ब्लॅक आहे ते प्राईस सांगतोय, प्राईस असं जाणार वरती. ओके, आणि खाली रिट्रेसमेंट आली तर व्हेरी लाईकली या 9 एक्सपोनेन्शियलला टच करून मग परत वर जाणार. ओके, नंतर परत खाली येणार, जे रिट्रेसमेंट असेल काय पण असेल मार्केटमध्ये, परत इथे टच होणार आणि परत बाउन्स होणार. ओके, सो इन धिस केस आपण 9 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचं काय मदत घेतोय की बाबा सपोर्ट, डायनामिक सपोर्ट कुठे आहे, कारण हे लेवल सपोर्ट दररोज चेंज होते आणि मूव्हिंग एव्हरेजची लाईन दररोज चेंज होते म्हणून याला डायनामिक सपोर्ट म्हणतात. सो इन दिस केस मी काय म्हणणार की अच्छा मार्केट आहे ना करंटली, लेट्स से मी म्हणणार की मार्केट आता करंटली ह्या लेवलला आहे, मी वाढ बघेन. सो जेव्हा पण 9 एक्सपोनेन्शियलला टच करेन तेव्हा मी ट्रेड घेईन, जेव्हा परत मार्केट परत 9 एक्सपोनेन्शियलला टच करेन तेव्हा मी ट्रेड घेईन. ओके, हे झालं लॉंग साईडच्या हिशोबाने. सिमिलरली जर मी म्हणणार की बाबा चला मला इन दिस केस मला सेल पण करायचा आहे शेअर, माझं टार्गेट एक 10% प्लस क्रॉस केलेला आहे, आणि मी म्हणेन की जेव्हा प्राईस ह्याच्यात तोडून खाली क्लोज होईल
तेव्हा मी इन दिस केस ह्याला ॲज अ सेल सिग्नल म्हणून मानेन आणि इकडनं स्टॉकमधनं मी एक्झिट करेन. ओके, सो अशा प्रकारे टचला बाय आणि जर लाईन एक्सपोनेन्शियल तोडला आपला जो पण टार्गेट एक मीट झाल्यावरती तर मग तिकडे सेल. सो अशा प्रकारे हा पूर्णच्या पूर्ण ट्रेड हा बनतो बाय साईडच्या हिशोबाने अँड बाय आयडेंटिफाईंग डायनामिक सपोर्ट्स असं. ओके, सेम लॉजिक शॉर्टिंगमध्ये पण होतं. आता इन दिस केस आपण शॉर्टिंग तर करणार नाही आहोत ऑलराईट, पण जस्ट इन्फॉर्मेशनच्या हिशोबाने पण शॉर्टिंगमध्ये पण स्विंग ट्रेडिंग जर कोण करत असेल तर सेम लॉजिक आहे की लेट्स से आता मार्केट इकडनं यू टर्न मारलं. ओके, मार्केट असं खाली यायला लागलं. तो इन दिस केस ही जी प्राइस जी खाली क्रॉस झालेली आहे ही जेव्हा अशी येणार आणि जेव्हा परत इकडे वर जाणार टच करायला तेव्हा इकडे एक शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी बनणार. सो ही एक परत एक शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी झाली कारण पोटेन्शियली इकडनं मार्केट परत रिव्हर्स होऊन परत खाली जाईल. सो इथे शॉर्ट करण्यापेक्षा मी वाट बघणार पुलबॅकसाठी आणि पुलबॅकमध्ये कधी लाईन एक्सपोनेन्शियलला टच होते त्या पुलबॅकमध्ये मग सेलिंग करणार. परत खाली आला, परत समजा वर गेला इथे कुठेतरी आणि इकडे परत टच झाला तर इकडनं परत शॉर्टिंगची अपॉर्च्युनिटी अँड सो ऑन. ओके, आणि परत शॉर्ट पोझिशन कधी क्लोज करणार जेव्हा एकदा प्राइस टार्गेट अचीव झाल्यावरती आणि प्लस याला क्रॉसओव्हर झाल्यावरती. सो हा मंदीच्या हिशोबाने हा ट्रेड पण 9 एक्सपोनेन्शियलला घेऊन आपण करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आपण 9 एक्सपोनेन्शियलचा पण वापर करू शकतो ट्रेड क्रिएट करण्यासाठी पण नॉट जस्ट ट्रेड क्रिएट करण्यासाठी. आपण आता लाईव्हमध्ये आपण निफ्टीचे चार्ट आहे त्याचे एक्झाम्पल्स बघूया. सो इकडे बघू शकता तुम्ही, पहिला तर इकडे बघा की मार्केटनी पहिल्यांदा इकडे 9 एक्सपोनेन्शियल क्रॉस केला. ओके, क्रॉस करून मार्केटने ते क्लोजिंग दिलेली आहे. क्लोजिंग नंतर मार्केट ऑफकोर्स थोडंसं अप अँड डाऊन थोडंसं झालेलं आहे, याच्यापर्यंत खाली थोडंसं विप्सअप झालेलं आहे, पण ओव्हरऑल त्याच्यानंतर ट्रेंड अपला गेलेलं आहे. ओके, हा वन ऑफ द वे की मार्केटने क्रॉस केलं तर व्हेरी लाईकली मार्केट वर जाणार आहे आणि ते पण किती एका खूप बऱ्याचशा लॉस नंतर आपण जर क्रॉस करतोय तर मार्केट वर जाऊ शकतो. ओके, आता मी इकडे तुम्हाला परत इकडे थोडंसं दाखवायला मला इझी पडेल. सो ह्याला जरा कमी करूया आणि ह्याला पूर्ण ओपन करतो. आता इथे पण बघा. ओके, सो इकडे जर आपण बघायला गेलो इकडे क्लिअरली काय दिसते आपल्याला हे बघा. सो मार्केट सेम तो चार्ट आहे पण तुम्हाला इकडे फक्त दाखवतोय. मार्केटनी इकडनं क्लोज इकडे दिला, क्लोजिंग झाल्यावरती थोडंसं इकडे सपोर्ट आला, इकडे पण बरेच लोकांनी बाईंग केले, नंतर मार्केट वर गेला. तर मार्केट वर गेल्यावरती मी कुठे वेट करणार, मी वेट करणार इकडच्या टचसाठी. टच झाला इकडे मार्केटने ऑफकोर्स विचार केला पण तेव्हा मार्केटमध्ये सेल ऑफ जास्त होता पण मार्केटमध्ये सेल ऑफ आला. परत इकडे क्रॉसओव्हर दिलं, क्रॉसओव्हर नंतर नेक्स्ट कॅन्डल बघा मोठी गॅप अप कॅन्डल सो ऑन. आणि इकडे बघा ॲक्च्युली हा ट्रेड बनतोय परफेक्ट 9 एक्सपोनेन्शियलच्या टचवरती मार्केटने रिव्हर्सल कॅन्डल बनलेली आहे. ओके, इकडे पण टच झाला, परत काइंड ऑफ रिव्हर्सल कॅन्डल बनली आहे अँड सो ऑन. परत इकडे पण क्रॉसओव्हर झाल्यावरती इकडे पण बघा टच कॅन्डल बनलेली आहे आणि मग परत मार्केट वर गेलेलं आहे. सो नॉट एव्हरी टाईम पण व्यवस्थितपणे जर आपण ह्याचा वापर केला, ह्याचा वापर करण्याचे रूल पण काय मी तुम्हाला सांगतो कारण हे सेम लॉजिक तुम्ही इव्हन त्या स्टॉक्स लेवलवरती अजून जरा चांगलं चालतं कारण निफ्टीमध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स असतात गोष्टी पण स्टॉक्स लेवलवरती अजून छान चालतं. ओके, पण आयडिया काय हे तुम्हाला सांगतो. सो इन दिस केस हा एक परफेक्ट ट्रेड आहे. कसा दिसला पाहिजे. सो समजा एक 9 एक्सपोनेन्शियलनी क्रॉसओव्हर दिलंय. ओके, पहिला तर मेजर फॉल नंतर 9 एक्सपोनेन्शियल वर चाललाय आणि इकडनं मार्केट झुप वर गेलंय आणि गेल्यावरती मी पहिला टच जो आहे पहिल्यांदा जिकडे फॉल होते ना त्या पहिल्या फॉलमध्ये मी त्या मार्केटला पकडायचा प्रयत्न करणार फर्स्ट फॉलमध्ये. कारण काय की इकडनं त्याचे बाउन्स होण्याचे चान्सेस खूप आहेत रॅदर दॅन इकडे नेक्स्ट सेकंड टाइम. ओके, प्रिव्हियस जर हिस्ट्री परत बघूया अजून जरा प्रिव्हियस हिस्ट्री निफ्टीचा अजून बघूया काय दिसते आपल्याला. सो इकडे पण आपण जर बघायला गेलो हे बघा सेम लॉजिकच इकडे वापरलेलं आहे. ऑलराईट, सो इकडे पण मार्केट चाललेलं आहे. ऑलराईट, मार्केट चाललंय. इकडे फर्स्ट टाइम मार्केटमध्ये फॉल आला. फॉल आल्या नेक्स्ट डे गॅप डाऊन झालं पण मार्केटनी ऑलमोस्ट 9 एक्सपोनेन्शियलला इकडे टच पकडून परत मार्केटमध्ये ही नेक्स्ट रॅली बघ इकडे परत टच आला, इथे परत टच आला, इथे परत टच आला, असं करत मार्केट फायनली वर गेलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये ह्या ट्रेडमध्ये पण मला जर ट्रेड करायचं असेल इन दिस केस ह्या ट्रेडमध्ये पण ट्रेड करायचं असेल तर माझं काय असणार की मोठ्या रॅलीनंतर जेव्हा पहिला डिप असतो त्या पहिल्या डिपला मी कॅच करायचा प्रयत्न करणार. मी हा डिप एवढा अवॉइड करणार, हा डिप पण अवॉइड करणार, सो ऑन. माझं फोकस असणार की ह्याला कसं कॅच करू. आणि हे सेम लॉजिक जेव्हा तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेड करता स्टॉक्समध्ये पण असं काहीतरी चार्ट बनणार सडनली वर जाणार. ओके, आणि नंतर फॉल यायला लागणार आणि त्या फॉलमध्ये जर आपल्याकडे 9 एक्सपोनेन्शियलची लाईन समोर समजा आता ही एक वेगळी कलर काढूया परत समजा की ही 9 एक्सपोनेन्शियलची लाईन ही समोर इथे टच होते
तर इन दॅट केस मी म्हणणार की अच्छा परफेक्ट, हे माझं आता हे बाईंग लेवल झालेलं आहे, इकडे मी बाय करणार. क्लिअर? अशा प्रकारे मी माझं पर्सनली याची गोष्ट मी माझ्या ट्रेडिंग चॅलेंजमध्ये वापरत आहे आणि रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला हे अपडेट्स देत राहणार आहे. ओके, कारण कसं आहे की तुम्हाला हे 9 एक्सपोनेन्शियलचं एकदा तोंडपाठ झालं, ही स्ट्रॅटेजी तुमची तोंडपाठ झाली, तर प्रॉफिट होण्याची शक्यता बऱ्याच पटीने नक्की तुमची वाढणार आहे. डिस्क्रिप्शन दिले, नक्की क्लिक करून जॉईन करा. ॲडिशनल लर्निंग अपडेट्स आणि सगळ्या गोष्टी टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन आहे. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.